कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं। रेशनवर खाद्यतेल, डाळ, साखर यासह जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात। रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी। रेशन दुकानदारांना ठोस मानधन द्यावं। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना 3 महिन्याचं रेशन देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय, पण त्यासाठी आवश्यक इतकं धान्य तातडीनं उपलब्ध करून द्यावं अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी रवींद्र मोरे, अबू बारगीर, आनंदा लादे, अशोक सोलापुरे, बुराण नाईकवाडी, गजानन हवालदार उपस्थित होते। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यात खासगी अकॅडमीचं पेव फुटलंय। सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते, पण अनेक विद्यार्थी केवळ कागदोपत्री शाळेत प्रवेश घेतल्याचं दाखवून प्रत्यक्षात खासगी अकॅडमीमध्ये शिक्षण घेतात। या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। यावेळी रुपेश पाटील, अभिजित कांजर, सुशांत पाटील, नागनाथ बेनके, बाबूराव शिंदे, विनायक पाटील उपस्थित होते। डांबरीकरणाचं काम करताना रस्त्याकडेच्या झाडांच्या बुंध्यांजवळ डांबर आणि खडी टाकली जाते, त्यामुळे अनेक झाडांचं अस्तित्व धोक्यात आलंय। अशावेळी वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं कळंबा कारागृह परिसरातील झाडांच्या बुंध्यावरील डांबर आणि खडी काढण्यात आली। त्यातून झाडांनी मोकळा श्वास घेतला। वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, महादेव मोरे, अमर पोवार, अरुण पोद्दार, स्वाती कदम, मनीषा शिरोलीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबवला। रस्ते बांधताना झाडांच्या सभोवती 2 बाय 2 फुटाची जागा मोकळी सोडावी या नियमाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याबद्दल अमोल बुड्ढे यांनी नाराजी व्यक्त केली। भैरोबा वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन समितीच्या वतीनं रविवारी भुई आणि भुयेवाडी परिसरात वृक्ष लागवड मोहीम झाली। प्रत्येक वृक्षप्रेमीने एक देशी झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली। वड, पिंपळ, लिंब, करंज, माळुंग, कवड, चिंच, जांभूळ, सीताफळ, रामफळ, आंबा, नारळ, लिंबू, पारिजातक यासह फुलझाडांचं रोपण करण्यात आलं। अमर पाटील यांच्या पुढाकारातून पर्यावरण जनजागृतीचा सकारात्मक संदेश देण्यात आला। यावेळी अभिजित पाटील, कृष्णा चौगुले, दीपक पाटील, अमर मिसाळ, विक्रम पाटील, अमित पाटील, प्रमोद माने, संतोष मानकापुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शनिवारी कोल्हापुरातील निखळा आनंद ग्रुपच्या वतीनं संगीत मैफिल पार पडली। सरदार पाटील, भावना प्रभू यांच्यासह सर्व गायकांनी एकाहून एक सरस गीतं सादर करत उपस्थितांचं मनोरंजन केलं। गेली 5 वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन करणाऱ्या संस्था आणि मंडळांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। रवींद्र जाधव, ऋषी ठाणेकर, रवींद्र पाटील, उत्तम पाटील, दिग्विजय यादव, अभिषेक डोंगळे, नंदकुमार वळंजू, दुर्गेश लिंगरस यांच्यासह 25 व्यक्ती आणि संस्थांचा LIC टीमच्या सहकार्यातून सत्कार करण्यात आला। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील दयावान ग्रुपच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात सुमारे 52 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी शिबिरस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांचं कौतुक केलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रताप देसाई, शिवराज सावंत, सुदाम सरनाईक, सुरेश सुतार, रणजित सुतार, सुनील मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। राज्य शासनानं संच मान्यतेच्या धोरणात बदल केलाय। नवं धोरण शाळांच्या अस्तित्वावर घाला घालणार आहे। नव्या धोरणामुळे राज्यातील 50% प्राथमिक शाळांवर परिणाम होईल। शिक्षकांची 25,000 पदं रद्द होतील, त्यातून शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त होईल। त्यामुळे 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। तसंच जुन्या संच मान्यतेनुसार शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवावी अशी मागणी शिक्षक संघानं केली आहे। या आंदोलनात विलास चौगुले, सुनील पाटील, रविकुमार पाटील, सुनील खोत यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते। दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन इंडियाच्या वतीनं नाशिकमध्ये राष्ट्रीय दांडपट्टा चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली। त्यामध्ये चमकदार कामगिरी करत कोल्हापूरच्या अंबाई टँक परिसरातील कैवल्य पाटील या 8 वर्षीय बालखेळाडूनं करतलम आणि मुक्तशैली या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावलंय। दुहेरी सुवर्ण पदकामुळे त्याला प्रथम क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळाली। तसंच कैवल्यसोबत इतर 6 खेळाडूंनी दांडपट्ट्याच्या विविध प्रकारांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली। कैवल्यला प्रशिक्षक संदीप लाड, संतोष सुतार, संदीप जाधव आणि स्वाती माने, वडील अमर पाटील यांचं प्रशिक्षण मिळालं। या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवल्यानं कैवल्यची आंतरराष्ट्रीय दांडपट्टा स्पर्धेसाठी निवड झाली आहे।
कोल्हापुरातील शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं केएमसी कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्या श्वेता परुळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या इतिहासाला उजाळा दिला. प्रत्येक महिलेनं जिजाऊंचा आदर्श घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं. यावेळी सारिका शिंदे, गुरुदत्त म्हाडगुत, राहुल चौधरी, करण शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील सदर बाजार परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. जागोजागी कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारे आणि प्रचंड अस्वच्छता यामुळे सदर बाजार परिसर बकाल दिसतो. या परिसरासाठी महापालिकेचे 18 कामगार मंजूर असताना प्रत्यक्षात 9 कामगार कामावर येतात आणि उरलेले गायब असतात. याबाबत सागर वडर यांनी तक्रार केली आहे. मात्र कसलीच कारवाई न करणारे आरोग्य निरीक्षक विकास भोसले यांना निलंबित करावं अशी मागणी सागर वडार आणि नागरिकांनी केली आहे. श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट संचलित जैन पाठशाळेच्या उपक्रमाची सांगता झाली. जैन समाजातील मुलामुलींना धार्मिक शिक्षण आणि संस्कार देण्याचं काम केलं जातं. या अंतर्गत आयोजित मेरी पाठशाला मेरी जीवनशाला या उपक्रमाचा समारोप ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी काही विद्यार्थ्यांना बक्षिसं देण्यात आली तसंच गुरुवर्यांचा सन्मान झाला. अरविंद भाई गुरुजी, राजेश ओसवाल, अनिल गुरुजी, उत्तम ओसवाल, रतन गुंदेशा, दिलीप ओसवाल, दिलीप राय गांधी, राजू ओसवाल, अरविंद गांधी यांच्यासह जैन सेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजीतील गावठाण, अनेक नागरी वस्ती, इमारतींवर चुकीच्या पद्धतीनं आरक्षण पडलं होतं. त्यामुळे हरकती सूचना घेऊन ते वगळलं आहे. पण गेल्या 15 वर्षांपासून इचलकरंजीचा अंतिम विकास आराखडा आणि नकाशा प्रलंबित आहे. महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अंतिम विकास आराखडा आणि नकाशा प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी बांधकाम सभापती संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. या पक्षाला 59 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं कोल्हापुरातील युवा सेनेच्या वतीनं श्री अंबाबाई देवी चरणी 59 किलो वजनाचा मोतीचूर लाडू अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी विद्यापीठ हायस्कूलजवळ ठेवलेला हा भला मोठा लाडू पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. देवीची आरती करून हा लाडू देवीला अर्पण करण्यात आला आणि नंतर तो प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात आला. यावेळी अविनाश बलकवडे, विजय देवणे, सुनील मोदी, राजू यादव, रविकिरण इंगवले, मंजित माने, विवेक काटकर, विजय पाटील उपस्थित होते.